हालेलुया. धन्यवाद प्रभूला. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, आम्ही थोडा वेळ देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. आजचा आपला विषय आहे अपयश आणि शिस्त. प्रियांनो, अपयश हा आमचा शेवट नाही, तर आमची यशाची पायरी आहे. आम्ही दुःखी होऊ नये, आम्ही शिस्तीत नाहीत, असा याचा अर्थ आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनात अपयश येईल, पण आमचा देव शिस्तीचा देव आहे आणि प्रियांनो, तो आम्हाला शिस्त लावतो. बायबल आम्हाला सांगतं की नीतिसूत्र 24:16 मध्ये धा कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी तो उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. धार्मिक मनुष्य जो आहे तो पडणार, पण देव त्याला पुन्हा उठवणार. पण देव त्याला शिस्त लावू इच्छित आहे. दुर्जनाचं भविष्य काय आहे? तो अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतो. पण धार्मिकाला देव स्वतः उठवतो. देव त्याला हात देतो. देव त्याला मदत करतो. देव त्याची काळजी घेतो. कारण तो धार्मिक आहे म्हणून. बायबल आम्हाला सांगतं की 2 कोरिंथ 2:14 मध्ये देव आम्हाला सर्वदा ख्रिस्तामध्ये जेवसावाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीचा ज्ञानाचा सुगंध प्रकट करतो. देव आम्हाला नेहमी विजयामध्ये घेऊन जातो. देव आम्हाला पुढे घेऊन जातो. देव आम्हाला सोडत नाही. देव आम्हाला टाकत नाही. देवाची इच्छा आम्ही विजय उत्सवामध्ये देवाला न्यायचं आहे आणि आम्ही तयार असलं पाहिजे. रोम 8:37 मध्ये असं म्हटलं आहे की ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे आपण सर्व गोष्टीमध्ये विशेष विजयी आहोत. असे पुष्कळ वचन आहेत आणि हे वचन आम्हाला सांगतात की आम्ही विजय आहोत. मग आम्ही पराजय का होतोय आमचा? का आम्ही पडतो किंवा का आम्ही थांबतो किंवा का ब्रेक लागतो आमच्या कामाला? आम्हाला परिपूर्ण व्हायचंय. देव कोणी परिपूर्ण नाही. परिपूर्ण फक्त देव आहे आणि तो तुम्हाला आणि मला परिपूर्ण करू इच्छितो. प्रियांनो, आपण अशा वचनाचं आम्ही वाचन करतो आणि सर्वसामान्य मनुष्य गोंधळून जातो. देवाची इच्छा नाही की आम्ही अपयशी जीवन जगावं. अशी जरी देवाची इच्छा नसली तरी तो आमच्या जीवनात आमच्या भल्यासाठी अपयशाचे प्रसंग आणतो. देवाच्या लोकांची पवित्र शास्त्रामध्ये अनेक चरित्रे हे सिद्ध करतात की कोणालाही शिस्तीसाठी अपयश टाळता आला नाही. अपयश टाळता आलं नाही. अपयशामधून देव आम्हाला पुष्कळ गोष्टी शिकवतो. आपण 5 गोष्टी पाहणार आहोत. नंबर 1 आम्ही पाहणार आहोत की नम्र करण्यासाठी देव आम्हाला अपयश देतो. नम्र करण्यासाठी देव आपल्याला अपयश देतो. नीतिसूत्र 16:18 मध्ये लिहिलं आहे की गर्व झाला की नाश ठेवलेला आहे. मनाचा ताठा अधपाताचे मूळ होय. प्रियांनो, आमच्यामध्ये जेव्हा गर्व येतो तेव्हा देवाचं काम थांबतं. आमचं मन, प्रियांनो, मनाचा ताठा बायबल सांगतं अधपाताचं मूळ आहे, पतनाचं मूळ आहे, खाली घसरण्याचं मूळ आहे. जेव्हा आपल्या जीवनात सर्व काही व्यवस्थित चाललेलं असतं, यश मिळतं, सब कुछ ठीक आहे, प्रियांनो, तेव्हा आपण गर्वाने फुलतो. आम्ही गर्वाने फुलतो. प्रियांनो,
बायबल सांगतं 1 पेत्र 5:5 मध्ये, नम्रता रूपी कमर बांधा. तो गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा प्रसाद तो करतो. हा एकमेव उपाय, अपयश हा आपल्याला जर नम्र करण्यासाठी असेल, तर आमच्या जीवनामध्ये अपयश येण्यासाठी देव अनुमती देतो. पण आपण कुठल्याही प्रकारची कुरकुर करू नये. असं समजू नये की माझं संपलं आता. नवीन सुरुवात देव आमच्या जीवनामध्ये करेल. देव 7 वेळा धार्मिक पडला तरी तो पुन्हा उठेल, असं आम्हाला शलोमोन राजा सांगतो. आम्ही पडू, उठू, उभे राहू, पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आम्हाला सोडत नाही. देव आम्हाला अंतर देत नाही. तर आम्ही प्रियांनो, देव आम्हाला नम्र करण्याची ही प्रोसेस आहे. आम्ही आम्ही शांत राहून त्याची वाट पाहणं गरजेचं आहे. अपयश आलं, घाबरू नका, भिवू नका, थांबू पण नका, दुःखी होऊ नका, निराश होऊ नका. कारण तुम्ही देवाचे मौल्यवान लोक आहात आणि एक समजायचं आहे की सैतान तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला, मला, आम्हाला थांबायचं नाही. आम्हाला पुढे जायचं आहे. आम्हाला पुढे जायचं आहे. नंबर 2, आपण पाहणार आहोत, देव आम्हाला अधिक शहाणं करण्यासाठी आम्हाला या प्रोसेस मधून नेतो. जेव्हा आपलं जीवन कोणत्याही प्रकारचा पराजय अथवा अपयश याच्यापासून मुक्त असतं, तेव्हा आपल्या यशाचं श्रेय आपण स्वतः घेतो. आपली हुशारी, आपली चालाकी आम्ही स्वतःचीच पाठ थोपटतो. आम्ही स्वतःचीच पाठ थोपटतो. पण प्रियांनो, हे चुकीचं आहे. बायबल आम्हाला सांगतं की नीतिसूत्र 26:12 मध्ये, आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? अशा मनुष्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. आम्ही पुष्कळदा प्रियांनो आपल्या शहाणपणाची घमेंड आम्ही आम्ही प्रियांनो बाळगतो. शहाणपणाची घमेंड आम्ही बाळगतो. पण बायबल सांगतं अशा मनुष्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. आम्हाला आम्ही शहाणपणाची कधीच आम्ही घमेंड बाळगायची. आम्हाला आम्हाला प्रियांनो, देव ज्ञानी, हुशार आणि शहाणा आहे. आमचा देव ज्ञानी, हुशार आणि देवा मला शहाणं बनव, देवा मला ज्ञानी बनव, देवा मला चांगलं बनव, देवा मला यशवंत बनव, देवा मला फलवंत बनव, विजयवंत बनव. पण तुझ्या ज्ञानाने, तुझ्या बुद्धीने, तुझ्या आत्म्याने, तुझ्या गोष्टीने आमच्याकडे कुठलं चांगुल पण नाही. यश, अपयश प्रियांनो आपल्याला आपल्या जीवन पद्धतीचं परीक्षण करण्यास प्रवृत्त करतात. आपल्या जीवन पद्धतीचं परीक्षण आपल्याला करायचं आहे. आपल्याला जे माहिती आहे ते अत्यंत अल्प आहे. खूप थोडस जेव्हा आम्हाला बनवलं, तेव्हा देवाने त्याच्या आत्म्यातल्या भागाने आमच्यामध्ये आत्मा घातला आणि त्याच्यामधलं ज्ञानाचा काही भाग त्याने आमच्यामध्ये टाकलेला आहे. आमचं ज्ञान अत्यंत अल्प आहे. आम्ही नेहमी देवाच्या ज्ञानावर अवलंबून राहायचं आहे. ते आम्हाला शहाणं करतं. वचन आम्हाला शहाणं करतं. वचन आम्हाला बुद्धी देतं. वचन आम्हाला सत्याचा मार्ग दाखवतं. तर देवाला सांगे, आम्ही कधीच आमच्या शहाणपणाची घमेंड आम्ही बाळगायची नाही. आम्ही कुणीच शहाणे नाही. आम्ही कुणीच शहाणे नाही प्रियांनो. पण आपल्या जीवन पद्धतीकडे आम्हाला पाहायचंय, निरीक्षण करायचंय आणि माझ्याकडे जे काही चुका, उणीवता, दोष, अपराध आहेत, ते आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आहे ते दूर करण्यासाठी
आम्ही वचनाच्या द्वारे स्वतःला बदलायचं आहे. वचनाच्या द्वारे स्वतःला चेंज करायचं आहे. वचनाच्या द्वारे आम्हाला प्रियांनो देवाकडे जाऊन प्रभू ज्ञान मिळवायचं आहे. बायबल सांगतं ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर, ती विकत घे, ती विकू नकोस. मग तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत. देव आपल्याला दयाळू करण्यासाठी, दयाळू बनवण्यासाठी प्रियांनो असं करतो. आमच्या जीवनामध्ये प्रसंग येतात, दुःख येतात, परीक्षा येतात, संकट येतात. आम्हाला देव दयाळू करण्यासाठी प्रियांनो असं करतो. आम्ही भेदभाव करणारे लोक आहोत. आम्ही भेदभाव दाखवणारे लोक आहोत आमच्या स्वभावातून. आम्ही इतरांबरोबर कठोरपणाने वागतो. आम्ही कठोरपणाने वागतो. प्रियांनो ते देवाला आवडत नाही. आम्ही लीनतेने, ममतेने, दया दाखवायला हवी आम्ही. जे दया करतात त्यांच्यावर दया करण्यात येईल न्यायसमयी. बायबल सांगतं दया न्यायावर विजय मिळवते. दया न्यायावर विजय मिळवते. तर देव आमच्या जीवनात अपयश आणण्याचं आणखीन एक कारण आहे. ते म्हणजे आम्हाला आम्हाला अधिक दयाळू, अधिक दयाळू, अधिक दयाळू बनवण्यासाठी देव आम्ही कठोर कोणालाही शब्द वापरू नये. मग तो किती चुकलेला असो. इफिस्कारास पत्र 6वा अध्याय 1 वचन मी वाचत आहे. बंधूंनो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला तरी जे तुम्ही आत्मा पावलेले आहात ते तुम्ही आशाला सौम्य भावाने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतः सांभाळ, स्वतः सांभाळ, स्वतः सांभाळ. बायबल आम्हाला सांगतं की जर कोणी मनुष्य चुकामध्ये, पापामध्ये, अपराधामध्ये पडलेला आहे आणि तुम्हाला सापडला, तर दिसला, आम्ही जे पवित्र आत्मा पावलेले लोक आहोत, आम्ही त्याला सौम्य भावाने आम्ही त्यांना पूर्ववत त्यांच्या जीवनामध्ये आम्ही ताळ्यावर आणण्यासाठी बायबल आम्हाला सांगत आहे. पूर्वस्थितीत, धार्मिकतेच्या पूर्वस्थितीत त्यांना आणायचंय. त्यांना पुन्हा ख्रिस्ताकडे आणायचंय, पुन्हा सत्याकडे आणायचंय, पुन्हा प्रकाशामध्ये आम्हाला त्यांना आणायचं आहे. हे आमचं काम आहे. पण दयाळूपणाने, कृपाळूपणाने आम्ही प्रियांनो चुकत नाही असं कोणीच नाही. बायबल आम्हाला सांगतं. बायबल सांगतं नीतिमान कोणी नाही, धार्मिक कोणी नाही, झटून शोध करणारा कोणी नाही. एकंदर सर्व बहकले आहे. ज्याने त्याने आपला मार्ग धरलेला आहे. प्रियांनो, आम्ही कठोरपणे कोणाशीही वागायचं नाही. कठोर शब्द, नजरेतून आमचा कठोरपणा दिसता कामा नये. उंच आवाज करून आम्ही कोणाला दाबण्याचा प्रयत्न करू नये. तर आम्ही दयाळूपणे प्रियांनो त्यांना सौम्यतेने त्यांना हात देऊन त्यांना त्या स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी प्रियांनो देव आम्हाला सांगतो. आम्हाला प्रियांनो आमच्या जीवनात त्यांच्या जीवनात अपयश आलेलं आहे. पण त्यांना आणखीन त्यामध्ये ढकलायचं नाही, त्या खोल खाईमध्ये. तर त्यांना बाहेर काढण्याचं काम देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. बायबल सांगतं लूक 22:32 मध्ये, परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. आणि तू वळलास म्हणजे आपल्या भावाला स्थिर कर. इथं पेत्राविषयी आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, येशू आमच्यासाठी प्रार्थना करून ठेवलेली आहे ऑलरेडी. तो म्हणतो तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून मी देवाकडे विनंती केलेली आहे. तू वळलास म्हणजे तुझ्या भावाला स्थिर कर. प्रियांनो, आमचे भाऊ पहिल्यांदा आम्हाला स्थिर व्हायचंय. स्थिर मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल असते. बायबल सांगतं परमेश्वरच मनुष्याला स्थिर करतो. आम्ही नेहमी
काय आम्ही स्थिर आहोत का? देवा मला स्थिर कर, मला स्थिर कर. आणि आमचे जे भाऊ जे प्रियांनो अपराधात सापडले, दुःखात सापडले, प्रॉब्लेममध्ये सापडले, अडकले आहेत. प्रभू आम्हाला सांगते की त्यांना त्याच्यातून बाहेर काढा. पण सौम्यतेने, प्रेमाने, कठोरपणाने नव्हे. प्रियांनो, येशूने हे काम केलं. सर्व पाप्यांमध्ये तो गेला आणि सर्व पाप्यांना खूप प्रेमाने समजवून बाहेर काढलं. ह्या जगाला इतर भाषा कळत नाहीत. फक्त एकच भाषा कळती. तिचं नाव आहे प्रेम किंवा दयाळूपणा किंवा करुणा. देव आम्हाला त्याच्या करुणेने नवीन दिवस दाखवतो. आमच्या कुठल्याही चांगुलपणाने नव्हे. तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की देव आम्हाला अधिक पवित्र करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये अपयश आणतो. अधिक पवित्र करण्यासाठी. धार्मिक मनुष्य आपल्या पतनाचं आत्मनिरीक्षण करतो आणि त्या मार्गाने तो व्यावहारिक जीवनामध्ये अधिक धार्मिक होतो. देव आम्हाला देव आम्हाला पवित्र करू इच्छित आहे. देव आम्हाला शुद्ध करू इच्छित आहे. प्रियांनो, चुकांच्या द्वारे, अपराधांच्या द्वारे त्याच्यामध्ये बाहेर काढून पुनर्स्थापना देव करू इच्छित आहे. धार्मिक मनुष्य आपल्या पतनाचं आत्मनिरीक्षण करतो. जेव्हा आमच्या जीवनात यश अपयश येतं, यशाचं श्रेय आम्हाला सर्वसमर्थ देवाला द्यायचं आहे. आणि अपयश आला तर आमच्या स्वतःच्या जीवनाकडे आम्हाला पाहायचं आहे. आणि देवाला म्हणायचं, देवा मी कुठे चुकलो मला सांग. का माझ्या जीवनात असं झालं? जेव्हा इस्रायल लोक हारले तेव्हा देव यहोशूआला म्हणाला की इस्रायल लोकांपैकी कोणीतरी सोन्याच्या विटा आणि शिनेरी धागा घेतलाय. त्याचं नाव प्रियांनो आलं पुढे. देवाने सांगितलं त्या वस्तू घेऊ नका, त्या वस्तू घेऊ नका. पण एका व्यक्तीला मोह आला आणि त्याने ते घेतलं आणि त्याचा मोठा परिणाम इस्रायल लोक सैन्यावर झाला. कित्येक लोक इस्रायल लोक मेले या छोट्याशा या चुकामुळं, याच्या लोभामुळं. प्रियांनो, 2 कोरिंथ 7:10-11 मी वचन वाचत आहे. देव योजनेप्रमाणे होणारे दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करते. त्यापासून पस्तावा होत नाही, पण ऐहिकरित्या होणारे दुःख मरण उपजविते. 11 वचन, कारण पहा देवाच्या योजनाप्रमाणे प्रियांनो दुःखाचा हा प्रकार आहे. देवाच्या योजनेप्रमाणे आमच्या जीवनात येणारा. याच गोष्टी आपण वचन वाचत, याच गोष्टीने तुम्हास केवढी कळकळ, केवढे दोष निवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी ही उत्पन्न झाली. या कामात तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात याचे प्रमाण तुम्ही पटवले. देव आमच्या जीवनात देवाला आम्हाला पवित्र करायचं आहे. आणि मग देव आमचं दोष निवारण करतो, आमच्यामध्ये कळकळ निर्माण करतो. प्रियांनो, आम्हाला उत्कंठा निर्माण करतो, आस्था निर्माण करतो आणि पुढे सांगतो की शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. प्रियांनो, पण त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये ऍक्शन घेऊ नये. जेव्हा देव ऍक्शन मोड मध्ये असतो, आम्ही सायलेंट मोड मध्ये जायचं आहे. देव आमच्या जीवनामध्ये चांगलं करू इच्छितो. देव आम्हाला अधिक पवित्र करू इच्छितो. देव आम्हाला अधिक आणि अधिक शुद्ध आणि शुद्ध करू इच्छितो. दुराचारी मनुष्य दुराचार करत राहो, मलिनतेने वागणारा मलिनतेने वागत राहो. धार्मिक मनुष्य धर्म आचरत राहो आणि पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करत राहा.
देव आम्हाला पवित्र करण्यासाठी प्रियांनो ह्या प्रोसेस मधून नेतो. अपयश आल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट, मी कुठे कुठे चुकलो आहे हे आत्मपरीक्षण करणं माझं वैयक्तिक काम आहे. आत्मपरीक्षण करणं माझं वैयक्तिक काम आहे. आत्मपरीक्षण करणं. देवा, मला पवित्र कर, मला पवित्र कर, मला माझ्यामध्ये पवित्रता दिसू दे जगाला. आणि शेवटची गोष्ट, आमच्या जीवनामध्ये अपयश येईल, पण आम्हाला सदैव देवावर अवलंबून राहायचं आहे. आमच्या प्रभूवर अवलंबून राहायचं आहे. त्या सत्यावर अवलंबून राहायचं आहे. जोपर्यंत घोर अपयश येत नाही तोपर्यंत आम्ही चालत असतो पुढे. प्रियांनो, आम्हाला सर्वात जास्त गरज आहे प्रियांनो देवाची आणि आमच्या बांधवांची, आमच्या मंडळीची, आमच्या चर्चची, आम्हाला सहभागितेची खूप गरज आहे. प्रियांनो, आम्ही याची जाणीव ठेवली पाहिजे. ख्रिस्ताच्या शरीराचा कुठलाही अवयव स्वयंपूर्ण नाही. आम्हाला मदत घ्यावीच लागते. सर्वात जास्त मदत आम्ही आमच्या पवित्र आत्म्यापासून आम्हाला घ्यायला हवे. बायबल आम्हाला सांगतं इफिस 4:15-18 मध्ये 15 आणि 18 वचनात, तर आपण सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे परिमाणाने सर्व प्रकारे वाढावे. आम्ही येशू ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. मस्तकाला धरून आम्हाला राहायचं आहे. देवाच्या ज्ञानाने आणि बुद्धीने आम्हाला पुढे जायचं आहे, मार्गक्रमण करायचं आहे. आम्हाला यश तिथे आहे, तिथे यश आहे. देवाच्या मार्गाने चालणारा मनुष्य, देवाच्या मार्गदर्शनाने, देवाच्या वचनाने चालणारा मनुष्य, प्रियांनो अवलंबून राहणारा मनुष्य, तो कधीच त्याला अपयश येणार नाही. प्रियांनो, देव मार्गदर्शन करतो, पण कित्येकदा आम्ही ऐकत नाही. मोशेच्या समोर परमेश्वर स्वतः मार्गदर्शन करत होता, पण मोशेही चुकला. आमच्याकडून चुका होतात आणि म्हणून आम्हाला अपयश येतं. आम्हाला चुका होतात म्हणून आपल्याला अपयश येतं. अपयशाचं आणखीन कारण काय? वचन 18 प्रियांनो, इफिसकारास पत्र 4 अध्याय 18 वचन मी वाचतो. ते बुद्धी संबंधाने अंधकार झालेले आहेत, अंधकारमय झालेत. त्यांच्यातील अज्ञान, त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा, यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा, यामुळे ते ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहेत. ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहेत. कठीण समय येशूने काय केलं? आपल्या शिष्यांची अपेक्षा केली, पण शिष्य त्याला सोडून गेले. शिष्य तिथेच होते पण लपले होते. शेवटी परमेश्वर देवच त्याच्या बरोबर होता. पेत्र म्हणाला की सर्व सोडून गेले तरी पण मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. पण पेत्राने शेवटी प्रियांनो, पेत्राने त्याला सोडलं, त्याचा नकार केला, त्याला सोडून दिलं. त्याला आम्हाला विजय आम्हाला पाहायला मिळतो ख्रिस्ताचा झाला, कारण तो म्हणाला, ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर. आम्हाला नेहमी देवावर अवलंबून राहायचं आहे, सत्यावर अवलंबून राहायचं आहे, वचनावर अवलंबून राहायचं आहे. प्रियांनो, आमच्या अपयशाचं रिझन तो वचन 18 मध्ये सांगतो, बुद्धी संबंधाने अंधकारमय झाले, त्यांच्यातील अज्ञान आणि त्यांच्या अंतःकरणाचा कठीणपणा. बुद्धी अंधकारमय झाली. अज्ञान आणि अंतःकरणाचा कठीणपणा, यामुळे ते
ईश्वरी जीवनाला पारखे झाले असं बायबल आम्हाला सांग. ईश्वरी जीवनाला पारखे अपयश यामुळे येतं. आम्ही जीवनापासून दूर जातो. अपयश आमचा पराजय नाही. अपयश येणार आमच्या जीवनामध्ये. अपयश फक्त आम्हाला पाहायला मिळतं, येशूच्या जीवनामध्ये कुठेच पाहायला मिळत नाही. बायबल आम्हाला सांगतं, धार्मिक जे काही हाती घेतो ते सिद्धीस जाते. ते सिद्धीस जाते. प्रियांनो, आम्हाला नेहमी देवावर अवलंबून राहायचं आहे. देवावर अवलंबून राहायचं आहे. देवावर अवलंबून राहायचंय. अपयश आम्हाला शिस्त शिकवतं. प्रियांनो, अपयश यायचं कारण बेशिस्तपणा आहे. अपयश येण्याचं कारण अज्ञान आहे. इतक्यात आपण वाचलं, त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आणि जीवनाला ते पारखे झाले. आपण जीवनापासून दूर लोटले जातो, गेले जातो. पण पुन्हा आपण त्या जीवनी झऱ्याकडे येऊया, त्या सर्व समर्थाकडे येऊया. अपयश आलं तरी प्रियांनो, आम्ही येशूला सांगूया, देवा, माझी पुढची पायरी यशाची पायरी असणार आहे. पुढच्या पायरीमध्ये तू माझा हात धरणार. पुढच्या पायरीमध्ये तू मला तुझ्या सोबत घेणार. अपयश येईल, पण अपयश आमचा शेवट नाही. अपयशामध्ये आमचा विजय लपलेला, दडलेला आहे. देवाला आम्हाला काहीतरी शिकवायचंय. देवाला आम्हाला आणखीन घडवायचंय, बनवायचंय आणि देवाला आम्हाला पुढे घेऊन जायचंय. देव कधीच निराश होत नाही. देव सर्वदा आशेने आमच्याकडे पाहतो. देव प्रियांनो पुन्हा आम्हाला उठवण्यासाठी तयार असतो. पुन्हा तयार इक्विप करतो, आम्हाला तयार करतो देवबाप. आणि म्हणून हे रहस्य शलमोन राजाला कळालं. शलमोन राजा त्याच्या जीवनामध्ये कितीतरी वेळा अपयश आलं त्याच्या जीवनात. त्याच्याकडे धन होतं, ज्ञान होती, बुद्धी होती, पण त्याला अपयश आलं. देवाने त्याला स्वप्नात येऊन सूचना दिल्या. प्रियांनो, तोच देव आम्हाला शिस्त लावेल. देव शिस्तीचा भोगता आहे. देवाला सांगूया, देवा, मला शिस्त लाव. माझ्या जीवनात अपयशाचं कारण मीच आहे. माझं अज्ञान आहे, माझं असमंजसपण आहे, माझ्यामध्ये कदाचित दुर्गुण आहेत. माझ्यामध्ये परिपूर्णता फक्त तूच आणू शकतोस. परिपूर्ण करणारा तूच आहेस. पवित्र आत्मा आम्हाला परिपूर्ण करेल. अज्ञानाच्या अंधकारातून काढून जीवनाच्या प्रकाशात तो आम्हाला घेऊन येईल आणि आम्हाला तो परिपूर्ण करेल, परिपक्व करेल. देवाला आम्हाला शिस्त लावायची आहे. प्रियांनो, देवाला आम्हाला शिस्त लावायची. आम्ही नम्र होऊन त्याला सांगूया, जसं टीचर क्लासमध्ये आपल्या स्टुडंटला प्रियांनो छडी मारते. प्रियांनो, ते सांगते, हे नाही, हे असं नाही, तसं. आम्ही नेहमी देवाच्या चरणाजवळ बसू आणि देवाला सांगू, देवा, मी बेशिस्त आहे, मला तू शिस्त लाव, मला परिपूर्ण कर. आणि तुझ्या वचनात मुळावलेले, रचले गेलेला हिशोबकार स्मरण करणारा, देवाला उंच करणार, मला तुला उंच करायचं आहे. मला उंच करायचं आहे. मला शिस्त लाव, मला शिस्त लाव. देव तुम्हाला शिस्त लावायला तयार आहे. काय तुम्ही त्याचं ऐकायला तयार आहात का? असाल तर प्रियांनो, देव तुम्हाला, प्रियांनो, बायबल सांगतं, मी तुला बोध करेन, ज्या मार्गाने गेलं पाहिजे त्याचं शिक्षण मी तुला देईन. मी तुझ्यावर माझी दृष्टी ठेवेन आणि तुला बुद्धिवाद सांगेन. देवा, मला तुझं रहस्य प्रकट कर, तुझ्या गोष्टी प्रकट कर. मी कुठे चुकतो, कुठे चुकलेलं आहे, कुठे पडलेलं आहे, कुठे थांबलेलो आहे. देवा,
तू म्हणालास धार्मिक 7 वेळा पडला तरी उठेल. देवा मला उठव, देवा मला उठव. देव तयार आहे. काय तुम्ही तयार आहात का? आमेन. प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, तुला मान, महिमा, सन्मान, गौरव देतो प्रभू. तुझी स्तुती आणि महिमा गातो. या समयाला प्रभू परमेश्वरा, आज तू आमच्या बरोबर बोललास. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. पुष्कळदा प्रभू आम्ही अनेक चुकीच्या गोष्टीमुळे आम्ही थांबतो, पडतो प्रभू. आमचा ख्रिस्ती जीवनाचा आलेख वर जाण्याऐवजी खाली येतो. आमच्यामध्ये गर्व असतो आणि अनेक गोष्टी, आमच्या मनाचा ताठा आहे, अधपाताचं मूळ आहे, अनेक गोष्टी आहेत प्रभू. तू सांगतोस की नम्रता रूपी कंबर बांधा. तो गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीलांवर कृपा प्रसाद करतो. प्रभू आमच्यावर कृपा प्रसाद कर, आमच्यावर कृपा प्रसाद कर प्रभू. सर्व तुझ्या प्रिय लेकरांवर येशूच्या नावात ह्या समयाला, त्यांच्या जीवनामध्ये अनेक वेळा अपयश आलं, ते निराश झाले, थांबले, त्यांच्या प्रार्थना थांबल्या प्रभू, चर्चला जाणं थांबलेलं आहे. येशूच्या नावात आता ह्या समयाला त्यांच्यावर तुझं सामर्थ्य उतरून येऊ दे, अभिषेक उतरून येऊ दे. अभिषेक जो मोडतो, अपयशाने ते होरपळून गेलेले आहेत. त्यांच्या प्रार्थना, काही काही प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत म्हणून ते दुःखी झालेले आहेत. पण परमेश्वर, तू त्यांना बाहेर काढू इच्छितो. तुझ्या वचनात तू म्हणाला, धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठेल आणि नवीन पालवीसारखा फुटेल. प्रभू, जे तुझे प्रिय लेकर मेसेज ऐकत आहे, त्यांच्या जीवनातला अंधकार दूर हो, दूर हो, दूर हो, दूर हो येशूच्या नावामध्ये. आणि प्रभू परमेश्वरा, त्यांचं जीवन तुझ्या प्रकाशाने उजळून निघो. तुझं वचन सांगतो, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावत आहे. अपयश हा तुझा शेवट नाही, ही यशाची पहिली पायरी आहे. प्रभू येशू, त्यांची आताची स्थिती बदल, आताची स्थिती बदल प्रभू. त्यांना उत्तम आणि उत्तम तू दे. आणि प्रभू तुझं गौरव करून घे त्यांच्याकडून. मी तुझ्याकडे कळकळीची आणि आग्रहाची विनंती करतो. तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतो, तुझे उपकार मानतो. येशूच्याच नावात मागतो. आमेन, आमेन. फ्रेंडो, तुमच्या काय प्रेयर रिक्वेस्ट असतील तर कृपा करून पाठवून द्या. थँक्यू. Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.